चंद्रपुर महानगर परिसर में स्थित रामबाग मैदान पर चल रहे शासकीय निर्माण कार्य के विरोध में अनेक लोग सामने आ रहे हैं। तो ये सुनते हैं इस संदर्भ में सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक तथा खेल प्रेमी डॉक्टर चेतन खुटेमाटे ने क्या कहा। चंद्रपुर महानगर के परिसर में स्थित रामबाग ग्राउंड में जिला परिषद के शासकीय इमारत के निर्माण कार्य का हर तरफ से विरोध किया जा रहा है और इसी संदर्भ में रामबाग ग्राउंड बचाओ संघर्ष समिति की ओर से एक आंदोलन शुरू किया गया है और इस आंदोलन को खिलाड़ियों का समर्थन तो है ही, साथ ही इसके साथ राजनीतिक सामाजिक संगठन के साथ अनेक बुद्धिजीवी वर्गों का भी समावेश है और इसी संदर्भ में रविवार को महापंचायत का आयोजन भी किया गया है, जिसमें बड़ी संख्या में नागरिकों से उपस्थित रहने की अपील की गई है। तो आइए सुनते हैं रामबाग ग्राउंड बचाओ संघर्ष समिति के मुहिम के समर्थन में प्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉक्टर चेतन खुटेमाटे ने चंद्रपुरात विकासाच्या नावावर हा एक वेगळाच नवीन प्रकार चालू झालेला आहे। मागच्या 70 वर्षात ज्या ग्राउंडवर खेळाडूंच्या अनेक कॅरियर घडले, पिढ्या घडल्या, त्या अतिशय चांगल्या नैसर्गिक वातावरणाने नटलेल्या ग्राउंडला पूर्णपणे नष्ट करून इथे बिल्डिंग बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे की चंद्रपुरातील खेळाडूंना मैदानी खेळ खेळण्यासाठी आधीच ग्राउंड नाही आहे। जे जिल्हा स्टेडियम आहे तिथे पूर्णपणे ते पॅक असतं आणि तिथे वॉकिंग, रनिंग या सगळ्या गोष्टी चालत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांपासून प्रचंड गर्दी असल्यामुळे चंद्रपुरातील खेळाडूंना मैदानी खेळ खेळण्यासाठी कोणतेही ग्राउंड उरलेले नाही। रामबाग हे एकच ग्राउंड होतं जिथे अनेक लहान मोठे खेळाडू, अनेक वयस्कर माणसं, महिला योगाच्या निमित्ताने, क्लासेसच्या निमित्ताने, मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने रोज जवळपास 1000 लोक इथे वेगवेगळ्या याच्यानी फिटनेस करण्यासाठी येत असतात। अशा सुंदर निसर्गरम्य ग्राउंडला खराब करून तिथे एक छोटीशी बिल्डिंग बांधायची हा म्हणजे विकासाचा प्रकार नसून चंद्रपूर भकास करण्याचा प्रकार आहे आणि सर्व चंद्रपुरातील जनतेचा या गोष्टीला प्रचंड विरोध आहे आणि सरकार, शासन प्रशासनाने ही त्यांनी इथे बिल्डिंग बांधण्याचा जो घातलेला घाट आहे तो लवकरात लवकर परत करावा। एवढंच नाही तर या ग्राउंडवर केलेला गड्डा ताबडतोब बुजवावा आणि ज्याला ऐतिहासिक वारसा आहे, ज्या ग्राउंडवर खेळाडूंच्या अनेक पिढ्या घडल्या त्या ग्राउंडला मध्ये केलेला मोठा गड्डा ताबडतोब बुजवून हे ग्राउंड परत खेळाडूंसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी उपलब्ध करून द्यावे असं शासन प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे। त्यांनी या बाबतीत काही लवकरात लवकर स्टेप्स न घेतल्यापर्यंत या प्रकरणाची आग पूर्ण चंद्रपुरात लागेल आणि पूर्ण चंद्रपूरकर जागे होऊन या गोष्टीच्या विरोधात अतिशय तीव्र आंदोलन करतील याबाबत त्यांनी खात्री बाळगावी। असा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही, या गोष्टीबद्दल त्यांनी शाश्वत राहावे। लोक या गोष्टीचा पुरेपूर विरोध करणार आहेत आणि शासनाला ताबडतोब विनंती आहे की त्यांनी चालू केलेलं काम ताबडतोब थांबवावे। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।